विद्यार्थी मित्रांनो, संजरी कॉमर्स मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा एक्सरसाइज 1.1 पाहणार आहोत। फारच सोपी एक्सरसाइज आहे, पूर्ण बेसिक सांगितले आहे, ते पहिले ऐका तरच याचा फायदा होईल। स्टेट which of the following sentences are statement, justify your answer if it is a statement, write down its truth value। पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या, क्वालिटीचा सांगतो, फायदा होईल। ए ट्रायंगल हॅज n साइड। तुम्हाला लक्षात ठेवा, ट्रायंगल म्हटलं तर त्याला तीनच बाजू असतात, तीनच साइड असतात। तीन पेक्षा जास्त साइड ट्रायंगलला राहत नाही, तो म्हणतो n साइड आहे, म्हणजे बा चुकीचं स्टेटमेंट आहे। दबा आपल्याला काय म्हणता येते बा, तर आपल्याला म्हणता येते बघा इट इज। याचं उत्तर कसं लिहायचं? इट इज फॉल्स स्टेटमेंट, बस एवढं लिहायचं आहे। फॉल्स स्टेटमेंट आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू होईल या, आणि म्हणून इथं लिहायचं इट्स ट्रूथ व्हॅल्यू। ट्रूथ व्हॅल्यू इज या, पहिलं सेंटेन्स झालं। पहा मग त्यानं म्हटलंय का बा हा सेंटेन्स स्टेटमेंट आहे का, तो हो स्टेटमेंट आहे। फॉल्स स्टेटमेंट आहे। जस्टिफाय युअर आन्सर, जस्टिफाय केलं आपण का बा स्टेटमेंट असून फॉल्स आहे। राईट डाऊन इट्स ट्रूथ व्हॅल्यू, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण काढली। बस दुसरा सेंटेन्स पाहून घ्या। द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री। लहानपणापासून 8व्या वर्गापासून शिकलो बा का त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते। सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री। बिलकुल बरोबर आहे। तर बा लक्षात ठेवायचं हो, हा काय लिहायचं बा, तो फक्त याचं उत्तर लिहायचं आहे। इट इज ट्रू स्टेटमेंट। स्टेटमेंट मग ट्रू स्टेटमेंट आहे तर याची इट्स ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू इज टी झालं। याच्यानंतर लक्षात ठेवा तिसरा स्टेटमेंट आहे, तिसरं सेंटेन्स आहे यू आर अमेझिंग। काही अक्कल लावायचंच नाही, मागं उद्गारवाचक चिन्ह आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, म्हणजे बास एक्सक्लेमेटरी असला तर तो स्टेटमेंट राहत नाही। तर काय याचं बघा लक्षात ठेवायचं, तिसरं उत्तर सांगत आहोत, एवढंच लिहायचं आहे। इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। याचं उत्तर कसं लिहायचं आहे बा, तर इट इज an exclamatory sentence। exclamatory sentence बोला, ठीक आहे। exclamatory sentence, hence it is not statement। बस एवढं तुम्हाला लिहायचं आहे, मग प्रॅक्टिसच्या शिवाय होत नाही। प्लीज ग्रँट मी ए लोन, रिक्वेस्ट आहे याच्यात, आणि रिक्वेस्ट असलं तर याला काय म्हणतात रे बा, तर हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे। तर बा याचं उत्तर कसं लिहायचं बघा, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स। imperative sentence, hence it is not statement। चलो बोलो, एवढं जर झालं असन तर 4 सेंटेन्स सांगितले, 25 सेंटेन्स आहे याच्यात। पाचवं पाहून घ्या। पाचवं सेंटेन्स सांगता √-4 इज एन इरॅशनल नंबर। इरॅशनल नंबर आहे का? स्टेटमेंट आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे? तर लक्षात ठेवा
मग इमॅजिनरी नंबर कशाला म्हणतात? कोणत्याही संख्येचा स्क्वेअर केल्यानंतर उत्तर जर पॉझिटिव्ह येत असेल तर तो रिअल नंबर असतो, आणि स्क्वेअर केल्यानंतर उत्तर निगेटिव्ह येत असेल तर तो इमॅजिनरी नंबर असतो. इंग्रजीत ऐकून घ्या. द स्क्वेअर ऑफ एनी नंबर इफ पॉझिटिव्ह then it is real number. The square of any number is negative then it is imaginary number. तुम्ही विचार करा का -4 याचा स्क्वेअर करा, तो वर्गन वर्गमूळ स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कटून जाईल, कॅन्सल होईल आणि -4 राहील. म्हणजे बा ज्या नंबरचा स्क्वेअर करून आन्सर निगेटिव्ह येतो त्याला इमॅजिनरी नंबर म्हणतात. म्हणजे हा इरॅशनल नंबर नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा का बा हा स्टेटमेंट आहे पण फॉल्स स्टेटमेंट आहे. कोणता स्टेटमेंट आहे? फॉल्स. मी का होते काऊन होते ते सबच सांगत हाव. तर बा याचं कारण लिहायचं काय आहे बा, फक्त एवढं लिहायचं आहे, इट इज फॉल्स स्टेटमेंट. Its truth value is f. बोला, सांगा लवकर लवकर. त्याच्यानंतर 6वं पाहून घ्या. x² - 6x + 8 = 0 implies x is equal to -4, x is equal to -2. This is the quadratic equation. है ना. याला सॉल्व करायला लागेल, याचे फॅक्टर पाहावे लागेल, तेव्हाच आपण जजमेंट घेऊ शकू. समजा तुम्हाला येत नसेल तर मोठा वांदा आहे, येत असेल तर भाय सिंपल काय करायचं बा, कन्सिडर द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 6x + 8 = 0. हा जो शेवटला आहे ना संख्या ते इथं लिहायची, याचे फॅक्टर पाहायचे. 4 2 8, 4 × 2, 4 आणि 2 6. काय करायचं बा, हा मिडल टर्म आहे, याला मराठीत मधलं पद म्हणतात. त्याचं साइन पाहायचं, चिन्ह पाहायचं. इकडं काही घेणं देणं नाही. या दोघांमध्ये जो मोठा असेल त्याला हा साइन देऊन टाकायचा. मी सांगतो तसं ऐका. आता इथं -6 आहे, -6 आहे, तर मग -4 आणि -2 म्हणजे झाले -6, म्हणून याला पण मायनस द्यायला. हे नाही लिहायचं, याच्या ऐवजी हे दोन्ही लिहायचे. इथं जो व्हेरिएबल असेल तो दोघांच्याही मागं लावायचा. दिस इज द फॅक्टर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. x² - 4x - 2x + 8 = 0. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर इथं x आहे, इथं x आहे, x कॉमन निघतो, x - 4. -2 कॉमन काढला तर बेचोक 8, x - 4 = 0. यानं यासारखा तो कॉमन काढायचा, x - 4 कॉमन निघला तर हा x न -2 राहील, x - 2 = 0. याच्या बरोबर 0, याच्या बरोबर 0, म्हणजे x - 4 = 0 और x - 2 = 0. म्हणजे बा x = 4 और x = 2. आपल्याला देऊन टाकलं x = -4, x = -2. आपलं उत्तर आलं x = 4 and x = 2. अर्थ काय झाला? अर्थ झाला बघा, हे उत्तर आपलं वेगळं आलं, त्यानं वेगळं दिलं, म्हणजे स्टेटमेंट आहे, उत्तर चुकीचं आहे म्हणून फॉल्स स्टेटमेंट आहे. तर बा याले आन्सर कसं द्यायचं तर इथं लिहून राहिलो, इट इज फॉल्स स्टेटमेंट. its truth value is f. बस एवढं लिहायचं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, 6वा झाला.
त्याच्यानंतर 7वा पाहून घ्या. 7व्याबद्दल बोलून राहिलो. ही इज अन ऍक्टर. ही इज अन ऍक्टर. कार्य बा लक्षात ठेवा. ऍक्टर आहे कोणाचा? नाटकाचा, सिनेमाचा आहे ना. कशाचा ऍक्टर आहे हे तर सांगा. माहित नाही, पूर्ण माहिती नाही. फक्त मी म्हटलं ही ऍक्टर आहे ना. गल्लीतला ऍक्टर हो का, शहरातला हो का, टाकीजचा हो का, पिक्चरचा हो का, नाटकाचा हो, माहित नाही. म्हणजे माहिती अपुरी आहे, डाऊटफुल आहे. ओपन स्टेटमेंट. काय झालं बा, हे ओपन स्टेटमेंट. तर इथं लिहा लागते इट इज ओपन स्टेटमेंट. ओपन स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स, सॉरी, सेंटेन्स. हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. बोला. 8वं पाहून घ्या. याने तर वाचायचंही काम नाही. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. प्रश्नार्थक चिन्ह म्हटलं तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट राहत नाही. बस एवढं उत्तर लिहायचं आहे का बा, इट इज इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. Hence, it is not statement. बस हे झालं तुमचं 8वं. 9वं पाहून घ्या. हॅव ए कप ऑफ काय बा, कॅपुचिनो. Have a cup of कॅपुचिनो. जे काही उच्चार असेल काही घेणं देत नाही. आपल्याला डोक्यात आलं पाहिजे हॅव न सुरू झालं म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग आता आपल्याला काय सांगता येते बा, तर इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हॅव ए कप ऑफ कॅपुचिनो. इट इज द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. Hence it is not statement. बस एवढा आपल्याला लिहायचा आहे. It is a imperative sentence. Sentence. Hence it is not statement. या झाला तुमचा 9वा. बोला. समजलं का नाही समजलं? समजलं. पा पुढचे 10वं सांगत आहो. x plus y square is equal to x square plus twice xy plus y square for all xy belongs to R. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा का बा, मॅथमॅटिक्सची कोणती आयडेंटिटी, कोणतीही फॉर्म्युले, शब्द लक्षात ठेवा, कोणताही मॅथचा फॉर्म्युला, कोणतीही मॅथची आयडेंटिटी नेहमी ट्रू असते. आता तुमच्या मनात आलं पाहिजे x प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आहे ना x प्लस वाय होल स्क्वेअर. तर x स्क्वेअर प्लस ट्वाइस xy प्लस वाय स्क्वेअर. लक्षात ठेवा फॉर ऑल xy बिलॉंग्स टू r. r मीन्स रियल नंबर. मग हा फॉर्म्युला झाला तर बस सरळ लिहायचं इट इज ट्रू स्टेटमेंट. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे, कोणताही मॅथचा फॉर्म्युला, कोणतीही मॅथची आयडेंटिटी नेहमी ट्रू असते, ट्रू स्टेटमेंट असतो. इट इज ट्रू स्टेटमेंट. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता तुमच्या मनात आलं असेल, मी थोडस इथं समजावून सांगतो का सर आयडेंटिटी काय भानगड आहे. काही नाही, लहान 8व्या वर्गामध्ये बोगस 8व्या वर्गात शिकले तुम्ही
का बा a plus 0 is equal to 0 plus a is equal to a. This is called identity. दुनिया भराच्या आहे. दुसरी आयडेंटिटी 1 into a is equal to a into 1 is equal to a. असं. These are called identities. नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही मॅथची आयडेंटिटी, कोणताही मॅथचा फॉर्म्युला नेहमी ट्रू स्टेटमेंट असतो. बस एवढं लक्षात राहिलं तर तुमचं चुकणार नाही. त्याच्यानंतर पाहून घ्या, 10वं झालं, 11वं. एव्हरी रिअल नंबर इज ए कॉम्प्लेक्स नंबर. पहिले तर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर समजलं पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबर असा राहते रे बा, हा आहे ना इमॅजिनरी आहे, हा रिअल आहे. रिअल आणि इमॅजिनरी मिळून जे तयार होते त्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. हा रिअल ना हा इमॅजिनरी. त्यानं म्हटलं एव्हरी रिअल नंबर इज ए कॉम्प्लेक्स नंबर. बिलकुल नाही, रिअल आणि इमॅजिनरी मिळून कॉम्प्लेक्स तयार होतो. रिअल नंबर फक्त एकटा कॉम्प्लेक्स नंबर राहत नाही. आणि म्हणून हा स्टेटमेंट आहे, पण फॉल्स स्टेटमेंट आहे. ठीक आहे, पूर्ण डिटेल्स तर सांगत आहोत कारणासहित. तर इथं लिहायचं इट इज फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स स्टेटमेंट असंच लिहिजा रे बा परीक्षेत. इट्स ट्रूथ व्हॅल्यू. इट्स ट्रूथ व्हॅल्यू. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज या. जमलं. 1 इज ए प्राईम नंबर. प्राईम नंबरला मराठीत मूळ संख्या म्हणतात. अहो, मूळ संख्याची सुरुवातच, प्राईम नंबरची सुरुवातच 2 पासून होते. आणि दुसरं वैशिष्ट्य हे आहे का इवन प्राईम नंबर एकच आहे, 2, 2. बाकी सब काय आहे बघा ऑड नंबर आहे. प्राईम नंबरची सुरुवातच 2 पासून होते, तर एक कसा का राहणार आहे? हा स्टेटमेंट आहे, मात्र फॉल्स आहे. म्हणजे याचं उत्तर होईल इट इज फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स स्टेटमेंट आहे म्हटलं तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल रे बा? इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू इज या असं आहे. विथ द सनसेट एंड आहे ना, विथ द सनसेट. विथ द सनसेट काय प्रश्न आहे? 13वा. विथ द सनसेट द डे एंड्स. डे एंड्स पाहिजे. डे एंड्स बिलकुल बरोबर आहे. है ना, संध्याकाळ झाली तर बा सूर्य मावळतो तेव्हा संध्याकाळ होते, रात्र होते. हेच त्यानं प्रश्न केला का बा सूर्य मावळला तर दिवस मावळतो. मग ट्रू स्टेटमेंट आहे. तर इथं उत्तर लिहायचं. काय लिहायचं रे उत्तर? इट इज ट्रू स्टेटमेंट. ट्रू स्टेटमेंट आहे तर याची इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. जमलं. 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 0 बिलकुल चुकीचं आहे. ही तो फॅक्टोरियलची प्रॉपर्टी आहे. हो, फॅक्टोरियल 1 इज 1. लक्षात ठेवा, माहित नसेल तर काही गोष्टी तर माहितच पाहिजे. ही प्रॉपर्टी आहे, फॅक्टोरियल 1 इज 1. लक्षात ठेवायचो. पाय बद्दल पण माहित पाहिजे. पाय इज द इरॅशनल नंबर. स्पेशल प्रॉपर्टी आहे. अवांतर माहिती सांगत आहोत. तर बा लक्षात ठेवायचो, हा स्टेटमेंट आहे मात्र फॉल्स आहे. काऊन फॉल्स आहे? तर बा फॅक्टोरियल 1 ची किंमत किती असते बा? 1 असते. प्रोबॅबिलिटी नावाचा चॅप्टर येईल तेव्हा मी पूर्ण क्लिअर करून देईन. तर याचं उत्तर काय होणार आहे? तर याचं उत्तर होणार आहे इट इज फॉल्स स्टेटमेंट. काय बा? इट इज फॉल्स स्टेटमेंट. मग आता एवढं जर झालं असं तर इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू इज या. ठीक आहे. इथं क्लिअर कट आहे. 3 + 5 ग्रेटर दॅन 11. बोला. 3 आणि 5 झाले 8. 8 काय 11 पेक्षा मोठे आहे का? नाही.
म्हणजे हा फॉल्स स्टेटमेंट आहे ना. काय लिहायचं उभा तर लहान लहान पोराचे प्रश्न आहे. इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. चलो बोलो. ठीक आहे, 15 झाली. पुढचं पाहून घ्या. 16वा सेंटेन्स सांगता दी नंबर पाय इज अन इरेशनल नंबर. स्टँडर्ड कंडिशन प्रॉपर्टी आहे ही का पाय इज ऑलवेज इरेशनल नंबर. चांगलं डोक्यात ठेवा. फारच महत्वाचा सेंटेन्स आहे, परीक्षेत येणारा पॉइंट आहे. तर बा याचं लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड प्रॉपर्टी आहे ही, त्याला काही चॅलेंजेस नाही. तर बा इट इज ट्रू स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. झाला एक. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय फॉर ऑल एक्स वाय बिलॉंग्स टू आर. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्सचा. ठीक आहे. मग जे जे फॉर्म्युले किंवा आयडेंटिटीज असल्या ते ऑलवेज ट्रूथ स्टेटमेंट असतात. तर मग याचं उत्तर थेच लिहायचं. इट इज ट्रू स्टेटमेंट. बस. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. जमलं. दी नंबर 2 इज ओनली इवन प्राईम नंबर. बिलकुल बरोबर आहे. मूळ संख्येची सुरुवातच 2 पासून होतो. प्राईम नंबरचं स्टार्टिंगच 2 पासून होते आणि म्हणून हा ट्रू स्टेटमेंट आहे. तर इथं लिहायचं इट इज ट्रू स्टेटमेंट. बस, बाकी काही नाही. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. जमलं. पुढे पाहून घ्या. टू कोप्लेनर लाईन्स आर आयदर पॅरलल ऑर इंटरसेक्टिंग. अरे बाप, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये. कोप्लेनर वन अँड ओनली वन प्लेन. हा झाला तुमचा प्लेन. समजावून सांगत. एकाच प्लेन मध्ये दोन रेषा पॅरलल पण राहू शकतात. दोन रेषा अशा नाही राहिल्या तर अशा पण इंटरसेक्टिंग होऊ शकते. म्हणजे मग सांगायचं तात्पर्य हा स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजे एका प्लेन मध्ये दोन पॅरलल पण लाईन राहू शकतात किंवा दोन लाईन इंटरसेक्ट पण होतात. ठीक आहे. 9व्या वर्गात आहे हे तुमच्या माहितीसाठी. तर मग तुम्हाला माहित असलं पाहिजे का बा इट इज ट्रू स्टेटमेंट. ट्रू स्टेटमेंट झालं. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. जमलं. याच्यानंतर द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ 7 गर्ल्स इन ए रो फॉर ए फोटोग्राफ इज 7 फॅक्टोरियल 7. फारच बढिया आहे. याचं ट्रिक सांगतो का बा कोणाची पण अरेंजमेंट असो रो मध्ये, ते फोटोग्राफ साठी असो का देवासाठी असो काहीच्यासाठी असो, रो मध्ये जेवढ्या लोकांची अरेंजमेंट असेल तेवढंच त्याचं फॅक्टोरियल उत्तर असते. लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल का सर काही समजलं नाही. तर बा हे एक पोरगी 7 पोरी आहे ना. कायच्यासाठी उभ्या आहे रे बा? तो फोटो काढण्यासाठी उभ्या आहे. ग्रुपचा फोटो मैत्रिणी असं या 7 पोरी. तर याच्यात सेन्स काय आहे? हे इथंही राहील, इथंही राहील, इथंही राहील, इथंही राहील, इथंही राहील, इथंही राहील, इथंही राहील. हे वाली पोरगी कुठेही राहू शकते. हे वाली पण कुठेही राहू शकते उभी. हे वाली पण कुठेही राहू शकते. म्हणजे 7ही पोरी कुठेही राहू शकतात. ठीक आहे. तर ते किती वेळा राहू शकतात? तर काही नाही. 7 पोरी असेल तर फॅक्टोरियल 7 उत्तर. 8 पोरी असेल तर फॅक्टोरियल 8 उत्तर. 11 पोरी असेल रो मध्ये पाहिजे हा तर किती डाव अरेंज करता येते त्यांना? तर फॅक्टोरियल 11.
17 पोरी म्हटलं, 17 वस्तू म्हटलं, 17 माणसं, काही म्हणा, 17 मुलं म्हणा, तर मग त्याचा आन्सर राहील फॅक्टोरियल 17. आता या 7 फॅक्टोरियलचा अर्थ काय? तर काही नाही बा, याचा अर्थ किती वेळ राहू शकते बा. तर बा उलटा फाडा म्हणाचा 7 6 5 4 3 2 1, त्याचा अर्थ होतो फॅक्टोरियल. 7 6 5 4 3 2 1 या सर्वांचा गुणाकार म्हणजे तो झाला फॅक्टोरियल. हे मी तुम्हाला अवांतर माहिती देतो. जेव्हा तुमचा चॅप्टर चालू होईल ना, तेव्हा मी तुम्हाला पूर्ण डिटेल शिकवून देईन. तर मग फक्त आज एवढं लक्षात ठेवायचं आहे का बा 7 पोरी आहे, तर उत्तर त्याचं 7 फॅक्टोरियल 7 असं आहे. म्हणजे द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ 7 गर्ल्स इन ए रो फॉर ए फोटोग्राफ इज फॅक्टोरियल 7. बिलकुल खरं उत्तर आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. तर याचं उत्तर लिहायला लागेल आपल्याला. इट इज ट्रू स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू. इज टी. चलो बोलो. एवढं जर आपल्याला समजलं असेल तर शेवटला आहे गिव्ह मी ए कंपास बॉक्स. मग आता तुम्ही मला सांगा का बा हे काय? मी म्हटलं दे बा ती वस्तू दे. ऑर्डर झाली गिव्ह मी ए कंपास बॉक्स. आणि ऑर्डर म्हटलं तर हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. तर बा याचं उत्तर कसं लिहायचं बा? तर याचं उत्तर लिहायचं इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तर मग हा स्टेटमेंट राहू नाही शकत. तर इथं या म्हणून लिहायचं हेन्स. हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. स्टेटमेंटच नाही तर याला ट्रूथ व्हॅल्यू राहूच नाही शकत ना. हो बोला, समजते का? याच्यानंतरचं पुढचं पहा. मग 22वा सांगत आहोत ब्रिंग दी मोटर कार हियर. ऑर्डर करत आहे घेऊन ये इकडे गाडी. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट नाही होणार. तर बा इथं काय करायचं आहे बा? का इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तर हा स्टेटमेंट राहूच नाही शकत. इट इज नॉट स्टेटमेंट. बोला. इट मे रेन टुडे. अंदाज आहे आभाळ आला असून मग पाऊस येतो नाही येईन का गॅरंटी आहे? ओपन स्टेटमेंट आहे. दोन उत्तर निघते, होईल ट्रू होईल फॉल्स होईल. म्हणून इथं लिहा लागते इट इज ओपन सेंटेन्स. Hence, it is not statement. Namla, if a plus b less than 7, where a greater than equal to 0 and b greater than equal to 0, and then a less than 7 and b less than 7. तर पहा मग त्याला काय सांगलं बा? So if a plus b less than 7, where a greater than equal to 0 and b greater than equal to 0, then a less than 7 and b less than 7. कॉमन सेन्स ची गोष्ट आहे का बा a हा असं लिहू नाही हो, याचं थोडंसं लक्ष द्या. याच्यात ग्रेटर दॅन चं चिन्ह आहे आणि हा इक्वल टू चा चिन्ह. दोन मिनिंग आहे. a ग्रेटर दॅन 0, a बरोबर 0 असं आहे. शून्यापेक्षा मोठा आहे आणि शून्या बरोबर आहे. तर बा त्यानं स्पष्ट सांगलं का बा a लेस दॅन 7, b लेस दॅन 7. शून्यापेक्षा मोठा किंवा शून्य. तर इथं 0 भरला, इथं 0 भरला. तर 0 प्लस 0 म्हणजे 0 लेस दॅन 7. ठीक आहे, कारण उत्तर काय येत आहे? a लेस दॅन 7, b लेस दॅन 7. म्हणजे बा 0 भरला इथं
तर बा 0 इथंही 0 0 हा दोघांची बेरीज मिळून 7 येते. म्हणजे याची किंमत 7 पेक्षा लहान आहे, याची किंमत 7 पेक्षा लहान. पटलं का नाही पटलं? दोघाही पहा ना, b ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे b ग्रेटर दॅन 0 और b इक्वल टू 0 ह्या दोन कंडिशन अर्थ होती. तर मग b ची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे आणि b ची किंमत एक तर शून्य असत. तसंच a बद्दल म्हटलं का a शून्यापेक्षा मोठा किंवा a ची किंमत शून्य मोठा जरी असला तर या दोघांची बेरीज किती पेक्षा लहान आहे बा? 7 पेक्षा. अहो दोघांची बेरीज ही जर मिळून 7 पेक्षा लहान असेल तर 100% a ची किंमत 7 पेक्षा लहान असेल, b ची किंमत सुद्धा 7 पेक्षा लहान असेल. वाय? तर दोघांची मिळूनही किंमत कितीनं लहान आहे म्हणते? 7 न. तर एकट्याची तर ऑलवेज 7 न लहान राहील, दुसऱ्याची पण ऑलवेज 7 न लहान राहील. म्हणून हा काय आहे बा? ट्रू स्टेटमेंट आहे. काय आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. पटलं का नाही पटलं? अरे बा a + b < 7 म्हणत आहे ना, म्हणजे या मिळून कायच्या पेक्षा लहान आहे? 7 पेक्षा. मग 7 पेक्षा दोघा मिळून 7 पेक्षा लहान आहे, तर एकटा तर 7 पेक्षा लहान असलच, दुसरा पण 7 पेक्षा लहान असल. हेच त्याने इथं दिलं उत्तर. म्हणून हा ट्रू स्टेटमेंट आहे. मन लावू नाही का बा शेवटपर्यंत? तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून एवढ्या काळजीनं मी सांगत हाव. तर इथं लिहा, इट इज ट्रू स्टेटमेंट. Its truth value is T. ठीक आहे. कॅन यू स्पीक इन इंग्लिश? अक्कल लावायचं कामच नाही. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे इंट्रॉगेटिव्ह आहे. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असला तर तो स्टेटमेंट राहत नाही, त्याला ट्रूथ व्हॅल्यू राहतच नाही. तर याचं उत्तर काय होणार आहे बा? तर इट इज interrogative sentence. Hence, it is not statement. असा आहे. ठीक आहे. तुमचा 1.1 एक्सरसाइज पूर्ण संपली. मन लावून आहे का? पूर्णच्या पूर्ण डिटेल चॅप्टर शिकवतो, काना मात्रा विलांटी उकारा सहित. आवडला माझा व्हिडिओ? आवडला ना तर काय करायचं बा? सर्व आपल्या मित्र मैत्रिणी जे काही असेल त्यांना मेसेज करा का बा या सरांचा व्हिडिओ पहा. तुमच्या रिस्पॉन्सवर माझा खेळ आहे. तुम्ही रिस्पॉन्स देसाल तर मी भरभर बढिया शिकवते. असं कधी होणार नाही आज डोक्यावरून गेलं. आवडला असेल माझा व्हिडिओ तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवर्जून सर आवडलं म्हणून मेसेज करा. उत्साह येतो, एनर्जी येते. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट, आजच घंटी वाजवा. नमस्कार.